सर्वात प्रथम आपण आज बघणार आहोत की ॲट्रॅक्टची जी साईट आहे ती ओपन करून फॉर्म कसा भरायचा आहे. सो ही जी साईट आहे www.attract.gov.in ती सगळ्यात प्रथम मी गुगलचा एक टॅब ओपन केला आहे आणि त्याच्यामध्ये ओपन केली आहे. तुम्ही इथे बघू शकता की ही साईट जी आहे ती ओपन झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला हा फर्स्टच ऑप्शन आहे ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च ह्यावर टिक करायचं आहे. हे जसं तुम्ही टिक केलं तर तुम्हाला इथे ॲट्रॅक्टची जी साईट आहे ती तुम्हाला त्यांचं होम पेज ओपन होईल. आता जसं तुम्ही त्याचं होम पेज ओपन केलात तर तुम्हाला इथे खाली दिसण्यात येईल विविध प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट रिसर्च जे काही आलेलं आहे ते. सो इथे तुम्ही स्टार्टिंगलाच बघू शकता इथे त्यांचं आलेले आहेत रिलेटेड टू ॲडव्हर्टाइजमेंट्स एव्हरीथिंग. सो मी इथे व्ह्यू ऑल ह्या ऑप्शनला टिक करणार आहे. व्ह्यू ऑल हा ऑप्शन टिक केल्यानंतर बघा पहिला जे ऑप्शन आहे ते वॉक इन इंटरव्ह्यूज आहे. सो तिथे जे काही वॉक इन इंटरव्ह्यूज सध्या सुरू आहेत त्यांचं शेड्यूल डेट हे सर्व काही दिलेलं आहे. त्याच्याच खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे परमनंट पोझिशन इथे तुम्ही बघू शकता परमनंट पोझिशन्स हा ऑप्शन आहे. ह्या ऑप्शनवर गेल्यानंतर इकडे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील. ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहेत परमनंट मेडिकल पोझिशन्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघितलं असेल तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये खूप साऱ्या मेडिकल ज्या पोस्ट होत्या त्यासाठी ॲप्लिकेशन्स होते असिस्टंट प्रोफेसर वगैरे. तर त्यांची पण सेम डेट आहे. पण हा ऑप्शन आपल्याला क्लिक नाही करायचा आहे. आपल्याला सेकंड ऑप्शनला जायचं आहे जे इथे लिहिलेलं आहे परमनंट नॉन मेडिकल पोझिशन्स अवेलेबल ॲट ॲट्रॅक्ट. ठीक आहे. इथे पण तुम्ही डेट बघू शकता. डेट मेन्शन केलेले आहेत आणि तिसरा कॉलम आहे क्लिक हिअर टू अप्लाय. सो तुम्ही काय करायचं आहे ह्या ऑप्शनवर टिक करायचं आहे. मग तिथे ते विचारणार की नाव यू आर अबाउट टू प्रोसीड इन एक्सटर्नल वेबसाईट टाटा मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. ठीक आहे. सो तुम्ही येस क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही येस क्लिक केलं तर तुमच्याकडे हे जे आहे ते एक नवीन टॅब ओपन होणार आहे जिथे तुम्हाला फॉर्मचे डिटेल्स दिसतील. सो इथे तुम्ही बघू शकतात की ॲडव्हर्टाइजमेंटचा नंबर दिलेला आहे आणि त्यानंतर त्याची डेट दिलेली आहे. आता इथे जर तुमच्याकडे जर ॲडव्हर्टाइजमेंटचा PDF नसेल तर तुम्ही इथे जर टिक केलं हे ओपनवर तर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटचा PDF दिसेल. पण जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर तिथे मी ऑलरेडी ॲडव्हर्टाइजमेंट डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे आणि त्याशिवाय मी ॲडव्हर्टाइजमेंट माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकतात विविध प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट आहेत. सायंटिफिक ऑफिसर तर ते तुम्ही खाली करत या विविध प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले आहेत त्या तुम्ही बघू शकतात. तसंच तुम्हाला खाली येऊन जर बघितलात तर तुम्हाला इथे दिसेल ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे नंबर 7वर आहे नर्स ए फीमेल. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की 2 ॲडव्हर्टाइजमेंट आहेत नर्सेसच्या. नर्स ए फीमेल आहे आणि 8व्याला नर्स ए आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला नर्स ए फीमेल ह्याचा फॉर्म भरून दाखवते. त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेलं आहे. कोण भरू शकतात सर्व डिटेल पुन्हा एकदा दिलेली आहे. सो इथे अप्लाय ऑनलाईन ॲप्लिकेशन्स हा जो ऑप्शन आहे ह्याला तुम्ही टिक करायचं आहे. हा ऑप्शन जसं तुम्ही टिक करणार तसं तुम्हाला जो फिमेल नर्स ए कॅडरचा फॉर्म भरायचा आहे त्याचा फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एक्झिस्टिंग युजरचं दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन्स. तिथे त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही हा फॉर्म भरताना प्रेफर करा की तुम्ही तुमचा जो म्हणजे वेब इंजिन असेल तुमचं ते मोझिला फायरफॉक्स असेल. त्याच्यानंतर इट इज मॅन्डेटरी टू फिल ऑल द फील्ड्स विथ ॲस्ट्रिक. सो ॲस्ट्रिक्स म्हणजे हे जो रेड कलरचा असं मार्क असेल ते तुम्हाला कॉलम आहे ते कंपल्सरी भरायचं आहे. त्यानंतर त्यांनी तिसरं इन्स्ट्रक्शन दिलं आहे बी रेडी विथ सॉफ्ट कॉपीज ऑफ रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ अटेस्टेड कॉपीज ऑफ ऑल सर्टिफिकेट्स रिगार्डिंग डेट ऑफ बर्थ एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट फिजिकली हँडिकॅप एट्सेट्रा. याचा अर्थ तुम्ही जेव्हा हा फॉर्म भरायला घ्याल तेव्हा तुमच्यासोबत तुमच्या सॉफ्ट कॉपीज ज्या आहेत ते तुमच्या फोटोग्राफ त्याच्यानंतर तुमचा फोटोग्राफ जो आहे तो पासपोर्ट साईजचा रिसेंट फोटोग्राफ असायला हवा आणि अटेस्टेड कॉपी कोणत्या हव्या तर तुमच्या डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतर तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचं 10वी-12वीपासून ते तुमचे हायर क्वालिफिकेशनपर्यंत तर तुम्ही GNM BSc जे काय असाल ते तुमचे सर्टिफिकेट. त्याशिवाय तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. जर तुम्ही रिझर्वेशन कॅडरमधून फॉर्म भरणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट.
जर SC ST असेल तर तुम्हाला नॉन क्रिमी लेअरची गरज लागत नाही. इतर कास्टसाठी OBCसाठी नॉन क्रिमी लेअर लागणार आहे. त्याच्यानंतर फिजिकली हँडिकॅप जर त्याच्यामधून तुम्ही फॉर्म भरणार असाल तर त्यासंबंधीचं सर्टिफिकेट. तर हे सगळ्या सर्टिफिकेट जे आहे त्यांच्या सॉफ्ट कॉपीज हव्या. आता ते महत्त्वाचं आहे की त्या कशा हव्या, तर त्यांची इमेज हवी, म्हणजे JPG PNG JPEG ह्या फॉर्मॅटमध्ये ते हव्या आणि त्याची साईज जी आहे ती 5 KB ते 200 KB असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता ही साईज आहे की नाही ती बघण्यासाठी तुम्ही तुमच्या फोटोवर किंवा तुमचे फाईल PDF आहे त्याच्यावर राईट क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला दिसून येईल की तुमची किती KBची ती फाईल आहे. त्याच्यानंतर फाईल नेम शुड नॉट कंटेन हायफेन. आता तुम्ही जेव्हा फाईल नेम तुमचे सेव्ह कराल तुमच्या ह्या डॉक्युमेंट्सना, तेव्हा त्यांनी लिहिलं आहे की हायफन म्हणजे हा डॅश आहे किंवा फुल स्टॉप आहे किंवा ब्लँक स्पेस आहे, असं तुम्ही काही न देता सलग त्या फाईल फोल्डरला नाव द्यावं. त्याच्यानंतर लास्ट डेट दिली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची 8 मार्च 2022 संध्याकाळी 5:30 आणि सबमिटेड जे तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स असतील त्याची तुम्हाला हार्ड कॉपी म्हणजे सबमिट करायची आहे. ठीक आहे. ऑनलाईन सबमिटेड ॲप्लिकेशन्स विल बी ॲक्सेप्टेड. द कॅन्डिडेट विल रिस्पॉन्सिबल इफ द ॲप्लिकेशन इज नॉट सबमिटेड ऑनलाईन. इथे त्यांनी सांगितलं की ऑनलाईन तुम्हाला जे आहे ते फॉर्म भरायचे आहेत. त्यानंतर ॲप्लिकेशन पोर्टल विल रिमेन ओपन फॉर 7 days फॉर टेकिंग प्रिंटआउट्स आफ्टर लास्ट डेट ऑफ सबमिशन. त्यानंतर 7 दिवसांपर्यंत हे पोर्टल ओपन राहील फक्त प्रिंटआउट घेण्यासाठी. ठीक आहे. तो आता सगळ्यात पहिलं तुम्हाला इथे त्यांनी दिलेलं आहे की रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला फोटोग्राफ भरायचा आहे, युजरचा फोटोग्राफ भरायचा आहे. तर आता मी तुम्हाला इथे एक फॉर्म जस्ट तुम्हाला एक एक्सप्लेन करते जेणेकरून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. सो सगळ्यात पहिलं आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे फोटोग्राफला तुम्ही जर टिक केलं तर तुम्हाला इथे तुमचा सिलेक्ट अन इमेज, मग तुम्ही तुमच्या कॅमेरामधून किंवा ब्राउझरमधून तुम्हाला जो काही फोटो घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे पर्सनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमचं इथे टायटल म्हणजे मिस्टर, मिसेस, डॉक्टर जे काही टायटल असेल ते तुम्ही भरायचं आहे. त्यानंतर सगळ्यात आधी तुमचं सरनेम, मग फर्स्ट नेम भरायचं आहे, मग मिडल नेम भरायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थसुद्धा तुम्ही इथे टिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की इकडे इथे महिना आहे आणि वर्ष आहे. सगळ्यात पहिलं तुम्ही इयर जे आहे ते सिलेक्ट करून घ्या. एकदा तुम्ही इयर सिलेक्ट केल्यानंतर मंथ आणि मग डेट सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर जेंडरमध्ये मेल, फिमेल, अदर जे काय असेल ते. आता नॅशनॅलिटीमध्ये काय तुम्ही भरणार तर इंडियन. ठीक आहे, नागरिकत्व तुमचं. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे मरायटल स्टेटस. त्याच्यामध्ये पुन्हा मॅरिड, अनमॅरिड, डिवोर्स, सेपरेटेड जे काही असेल ते तुम्ही भरू शकतात. आता परमनंट ॲड्रेसमध्ये तुमचा कायमचा वास्तव्याचा दाखला आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. परमनंट ॲड्रेस आणि लोकल ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही सेम ॲड्रेस लिहू शकता. आता हा ॲड्रेस जो आहे तो शक्यतो तुमचा आधार कार्डवरचा ॲड्रेस सुद्धा तुम्ही मेन्शन केलं तरी चालेल. त्यानंतर पॅरेंट्स नेम आणि स्पाऊस नेममध्ये तुम्ही लिहू शकता तुमच्या अनमॅरिड असेल तर वडिलांचं नाव, नाहीतर तुमचं मॅरिड असेल तर हजबंडचं नाव. पिनकोड लिहायचा आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट कंट्री, सध्या तुम्ही कुठे वास्तव्य करताय. स्टेट म्हणजे तुमचं राज्य आणि सिटी म्हणजे तुमची शहर. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे जसं मी सांगितलं तसं परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही इथे टिक करू शकता आणि समजा तुमचं सेम नसेल तर इथला मी टिक काढून टाकला, मग इथे तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळं मेन्शन करायचं तुमचं शहर. त्यानंतर कॅटेगरी, आता तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय. जनरल कॅडरसाठी, शेड्यूल कास्टमधून, शेड्यूल ट्राईबमधून, कुठल्या कॅडरमधून तुम्ही अप्लाय करत आहात फॉर्म ते तुम्हाला इथे टिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची कुठली कास्ट आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा टेलिफोन नंबर, खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. आता इथे सगळीकडे तुम्ही बघू शकतात की ॲस्ट्रिक दिलेले आहेत, त्यामुळे हे मॅन्डेटरी आहे. आता तुम्ही तुमचा जो कुठला पण मोबाईल नंबर देत असाल तो लक्षात घ्या. तुम्हाला त्या मोबाईल नंबरमध्ये सगळे डिटेल्स येणार आहेत आणि त्या ईमेल IDवर सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला मेसेज येणार आहे. कम्युनिकेशन सगळं या ईमेल आणि मोबाईल नंबरमध्ये होणार आहे, त्यामुळे तुम्ही नीट लक्षात घेऊन तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय झालं, स्काईप जर असेल तर स्काईप ID तुम्ही हे करू शकतात. आता इथे मी तुम्हाला दाखवायचा हा प्रयत्न करत होती की कॅटेगरी तुमची सेम आहेत आणि इथे पण तुम्हाला परत खाली बिलॉंग टू कुठलं आहे तर तुम्हाला सेमच आहे, म्हणजे भरायचं तुम्ही कशातून भरताय ते. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहिलं आहे इथे त्यांनी आर यू प्रेझेंटली वर्किंग इन TMC.
आता तुम्ही ऑलरेडी जर TMCमध्ये कार्यरत आहात तर तुम्हाला येस करायचं आहे. मग तिकडे येणार तुमचं एम्प्लॉयर टाईम, तुम्ही काय आहात, परमनंट आहात, प्रोजेक्टमध्ये आहात, कशामध्ये आहात ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि तुमचा जो CC नंबर असेल तो, नसेल तर नो टिक करायचं आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं पर्सनल डिटेल. त्यानंतर सेकंड पार्ट आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता त्याच्यात बघा महत्त्वाचं आहे स्टार्टिंग फ्रॉम लेटेस्ट डिग्री. लेटेस्ट डिग्रीचा अर्थ काय होतो की तुमचं BSc झालं आहे, GNM झालं आहे, जे काय झालं आहे ते. त्याच्यानंतर तुम्हाला एक एक तुमचं ॲड होत जाणार. ह्याच्यामध्ये तुमचे सगळे सब्जेक्ट आहेत ते तुम्ही टिक करायचे आहेत. तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूशनमधून पासआउट झाला ते करायचं आहे. युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड. युनिव्हर्सिटी अर्थात तुमची जर युनिव्हर्सिटी असेल जसं की SNET विमेन्स युनिव्हर्सिटी ते तुम्ही ते मेन्शन करू शकतात. बोर्ड म्हणजे एक्झाम्पल आहे तुमचं MUHS बोर्ड असेल तर ते तुम्ही मेन्शन करू शकतात. सो या प्रकारे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आता रिझल्ट जर समजा तुमचं जस्ट तुम्ही पासआउट आहात आणि रिझल्ट अवेटेड असेल तर तुम्ही तसंसुद्धा मेन्शन करू शकतात. पास असेल तर तुम्हाला पासिंगचे सगळे डिटेल्स आहेत जसं की मंथ आहे पासिंगचं, इयर, पर्सेंटेज, हे सगळं तुमचं जे आहे ते तुम्हाला भरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठला कोर्स केला त्याचा कोर्स टाईप, फुल टाईम, पार्ट टाईम कसा होता तो कोर्स लिहायचा आहे. आता हे सगळं कुठे ॲप्लिकेशन होणार जिथे तुमचं ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तिथे. कारण का GNM आणि BSc तर तुमचं फुल टाईमच येणार, पण तुम्ही एखादं ॲडिशनल क्वालिफिकेशन केलेलं आहे त्यासाठी ते उपयोगाचं येईल की मंथचा कोर्स किती ड्युरेशन होतं, किती वर्षांचा, किती महिन्यांचा होता, ते सगळं तुम्हाला भरायचं आहे. ठीक आहे. आता एकदा का तुम्ही हे ह्याच्यामध्ये डिटेल भरली, समजा तुम्ही GNMची डिटेल भरली की त्याच्यानंतर ते सेव्ह होणार. मग परत तुम्हाला कुठली 12वीची 10वीची असं तुमच्या लेटेस्टपासून ते तुमचं मागे मागे तुम्हाला हे सगळं भरायचं आहे. जेणेकरून जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा फॉर्ममध्ये तुमचं GNM ती जी तुमची लेटेस्ट डिग्री असेल त्याच्यात तुमची 12वीचे 10वीचे असे मार्क्स येतात. त्यामुळे ते तुम्हाला सगळं व्यवस्थित भरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला इथे सर्टिफिकेट एन्क्लोज्ड हे महत्त्वाचं आहे. इथे पण तुम्हाला अपलोड फाईल ह्या ऑप्शनला टिक केलं की तुम्हाला कुठे तुमचे फाईल्स आहेत त्या तुम्हाला जायला लागणार. फॉर एक्झाम्पल फाईल्स ऑप्शन. आता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही फाईल्स ऑप्शनमध्ये गेलात की इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत. मग तुम्ही कुठे तुमची फाईल सेव्ह केली आहे तर तुम्ही डॉक्युमेंट्समध्ये समजा सेव्ह केली असेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही एखादा जसं मी इथे फोल्डर बनवलेले आहेत तसे तुम्ही एक फोल्डर आधीच बनवून जर ठेवलेला असेल टाटा डॉक्युमेंट्स जसं त्यांनी दिलेले आहे JPG इमेज वगैरे तर ते तुम्हाला सहज सोपं जाईल. त्यामुळे फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्ही ह्या ज्या आहेत त्या गोष्टी करून घ्या. एकदा का तुम्ही हे सर्व भरलं की तुम्हाला ॲड करायचं आहे आणि एक एक लेटेस्टपासून तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर जर GNM असेल तर GNM त्याच्यानंतर तुमचे 12वी 10वीचे मार्क भरून तुम्हाला ॲड करायचे आहेत. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे एक्सपिरियन्स. तिसरा जो पार्ट आहे तो आहे एक्सपिरियन्स. त्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे की स्टार्टिंग फ्रॉम करंट एक्सपिरियन्स. याचा अर्थ तुम्ही सध्या जिथे काम करत असाल तिथलं तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट किंवा तुमच्या जर एम्प्लॉयरने तुमच्या ऑफिसमधून तुम्ही सध्या काम करत असाल त्याचं काही सर्टिफिकेशन दिलं असेल की अमुक तारखेपासून टिल डेट तुम्ही काम करत आहात तर ते सर्टिफिकेट तुम्ही ते लावू शकतात. कुठल्या पोस्टवर काम करतात ते लावू शकतात. तुम्हाला कोणता एक्सपिरियन्स आहे, टीचिंग किती एक्सपिरियन्स आहे, नॉन टीचिंग किती एक्सपिरियन्स आहे, म्हणजे नॉन टीचिंगमध्ये तुमचा क्लिनिकल एक्सपिरियन्स आला तो तुम्ही मेन्शन करू शकतात. तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं आहे ते तुम्ही मेन्शन करू शकतात. जॉब टाईपमध्ये तुम्ही फुल टाईम, पार्ट टाईम कसं जॉब केलं आहे ते करू शकतात. ग्रॉस सॅलरी म्हणजे मंथली, तो यासाठी तुमची लास्ट सॅलरीची स्लिप तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये तुम्ही सॅलरी मेन्शन करू शकता. कुठल्या डेटपासून ते कुठल्या डेटपर्यंत तुम्ही केलं आहे ते तुम्ही इथे टाकू शकतात. कुठल्या डेटपासून कुठल्या डेटपर्यंत केले, किती वर्ष, किती महिने, किती दिवस तुम्हाला टोटल एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये होतात, सेमी गव्हर्नमेंटमध्ये होतात, प्रायव्हेटमध्ये होतात ते तुम्ही मेन्शन केलं. त्याच्यानंतर नेचर ऑफ वर्क म्हणजे तुम्ही कुठलं काय काम करत होता, तुम्ही ICUमध्ये होतात, तुम्ही वॉर्डमध्ये स्टाफ म्हणून काम करत होतात का, हे तुमचं कामाचं स्वरूप तुम्हाला लिहायचं आहे. की बाबा तुम्ही डायलिसिस नर्स म्हणून काम करत होतात, इन्फेक्शन कंट्रोल नर्स, जे काही तुमचं नेचर ऑफ वर्क असेल ते तुम्ही लिहू शकतात. आणि त्या संबंधातले तुम्हाला सर्टिफिकेट जे आहेत ती एन्क्लोज करायचे असं. सर्टिफिकेशन येस केलं की इकडे अपलोडचा ऑप्शन येईल, तो टिक केला की पुन्हा एकदा तुम्हाला अपलोड करण्यासाठी ऑप्शन येईल. मग तुम्ही ॲड करत तुमचा एक्सपिरियन्स जाऊ शकतात. शेवटी तुम्हाला लिहायचं आहे तुम्हाला टोटल वर्क एक्सपिरियन्स किती आहे, टोटल इयर, मंथ आणि डेज, तो एक्सपिरियन्स तुम्हाला मेन्शन करायचा आहे. आता इथे लिहिलेला आहे पुढचा तुमचा भाग आहे तो म्हणजे गॅप इन एक्सपिरियन्स. जर गॅप असेल तुमच्या एक्सपिरियन्समध्ये तर हे मॅन्डेटरी आहे
की तुम्ही तुमचं गॅप सर्टिफिकेट लावायला पाहिजे, जर तुम्हाला गॅप असेल तर. आणि गॅप प्रोफेशनल एक्सपिरियन्समध्ये तुम्ही ते लिहू शकतात की तुम्हाला का गॅप होता. फॉर एक्झाम्पल समजा कोणी GNM नंतर PBBSc नर्सिंग केलेलं असेल तर ते लिहू शकतात की आफ्टर कम्प्लिटिंग GNM नर्सिंग आय हॅव डन 2 years ऑफ माय PBBSc नर्सिंग अँड देन आय हॅव स्टार्टेड वर्किंग. तर तुमचं जे काय आहे ते तुम्हाला 150 शब्दांमध्ये इथे तुमचं रिझन लिहावं लागतं की तुम्हाला का गॅप आहे. किंवा तुमचं MSc नर्सिंग केलेलं असेल BSc नंतर तर ते तुम्हाला मेन्शन करायला लागेल. ठीक आहे, कारण तुमच्या 2 वर्क एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला गॅप येतो, त्यामुळे ते मेन्शन करणं गरजेचं आहे. बघा, टाटाचा फॉर्म जेव्हा बघितला जातो तेव्हा ते चेक करतं तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे, आणि जर मध्ये एखाद वर्षाचा गॅप असेल तर तुमचं काही ॲडिशनल क्वालिफिकेशन आहे का, हे सगळं जे आहे हे कन्सिडर होतं टाटाच्या फॉर्ममध्ये. त्यामुळे हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. हा जो भाग आहे हा खाली नका ठेवू, कारण का तुमचा फॉर्म तुम्ही कसा भरला आहे हे तुम्ही जाऊन तिथे एक्सप्लेन करू नाही शकत. तुमचा फॉर्म हे तुम्ही व्यवस्थित भरलेला आहे, त्याच्यावरून लक्षात येतं की ही व्यक्ती किती व्यवस्थित आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म व्यवस्थित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे मेडिकल काउन्सिल इन्फॉर्मेशन, प्लेस अँड रजिस्ट्रेशन नंबर. इथे तुमचा काउन्सिलिंगचा तुमचा नंबर जो आहे त्याचा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे रेफरी डिटेल्स, म्हणजे तुम्ही ज्या कुठल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकलेला आहात. शाळा म्हणजे तुमचं स्कूल ऑफ नर्सिंग जर तुम्ही GNM केलं असेल तर, आणि कॉलेजमध्ये तुमचं नर्सिंग कॉलेज BSc किंवा PBBSc MSc केलं असेल तर ते. तर तिथले तुमचे जे 3 टीचर्स आहेत किंवा तुमचे मेट्रन असेल, जिथे तुम्ही काम केलं असेल, अशा 3 लोकांचा तुम्ही इकडे एक्सपिरियन्स तुम्ही तिकडे रेफरन्स देऊ शकता. त्यांचं नाव, डेजिग्नेशन आणि ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे. महत्त्वाचं आहे त्यांचा टेलिफोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस देणं. ठीक आहे. त्यानंतर आता ह्यांचा उपयोग का केला जाऊ शकतो, ह्यांचा रेफरीचा उपयोग तुमचं सरासरी तुमचं काम कसं होतं आणि तुमची गुणवत्ता या संबंधात माहिती मिळवण्यासाठी इन्स्टिट्यूट करू शकते. पुढचा जो पार्ट आहे तो आहे अदर इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये तुमचं डेट ऑफ बर्थचं प्रूफ तुम्हाला इथे अपलोड करायची फाईल. आता प्रूफ डेट ऑफ बर्थचं तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट काहीही चालू शकतं. SC ST जर असाल तर येस केलं तर तुम्हाला तिथला फॉर्म म्हणजे अपलोड करायचा आहे. नो असेल तर ते तुम्हाला इनव्हॅलिड आहे. OBC असाल येस केलं तर तुम्हाला OBC सर्टिफिकेट इकडे OBC सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. अदरवाईज तुम्ही नो करू शकतात. जर पर्सन विथ डिसेबिलिटी असेल तर येस केलं तर ते तुम्हाला त्या संबंधाचं सर्टिफिकेट जोडायचं आहे आणि पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी जोडायचं आहे. नॉट ॲप्लिकेबल असेल तर नो करायचं आणि पुढे जायचं. पुढे लिहिलेलं आहे वेदर ॲप्लिकेशन इज इन सर्व्हिस. जसं मी तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये एक्सप्लेन केलं की जर तुम्ही गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंटमध्ये कामाला असाल, इवन प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी आधी इन्फॉर्म करणं गरजेचं आहे की तुम्ही हा फॉर्म भरताय. आणि तुम्ही तिकडून परवानगी व्यवस्थित जर घेतली तर तुम्हाला NOC मिळते. त्यामुळे तुम्ही इन्फॉर्म केलं असेल तर त्यांनी इथे लगेच येणार वेदर NOC इज ऑप्टेन. जर तुम्ही NOC ऑप्टेन केली असेल तर तुम्हाला इथे फाईल अपलोड करायची आहे. जर तुम्ही काम करत नसाल कुठे तर नाही करू शकता. पण समजा तुम्ही इथे येस केलं असेल आणि NOC नसेल तर तसं तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर लिहिलेलं आहे की जर तुम्ही प्रॉपर चॅनलने आलेला आहात का. प्रॉपर चॅनलचा अर्थच हा होतो की तुम्ही तुमच्या हायर अथॉरिटीला इन्फॉर्म केलं आहे का. तर तुम्ही येस किंवा नो जे काय आहे ते तुम्ही मेन्शन करू शकतात. एक्स सर्व्हिसमॅन असेल तर तुम्ही त्या प्रकारे येस किंवा नो करू शकतात. वेदर प्रूफ ऑफ करंट एम्प्लॉयमेंट इज अटॅच, म्हणजे तुमचं जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, सध्याचा कामाचा तुमचा जो पुरावा आहे तो तुम्ही अटॅच करू शकता. NOC हे सगळं तुमचे प्रूफ झाले तर त्या प्रकारचं करंट एम्प्लॉयमेंट किंवा सॅलरी स्लिप असेल लेटेस्ट, ते तुम्ही सगळं प्रूफ म्हणून जोडू शकता. किंवा तुमचं एम्प्लॉयमेंट लेटर असेल, तुम्हाला जॉईनिंगचं लेटर असेल, तुमचं तुम्हाला कन्फर्म केलं कन्फर्मेशन लेटर असेल, हे कुठल्याही प्रकारचं जे तुमचं लेटर असेल ते तुमचं प्रूफ होतं, त्याचं तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर नोटीस रिक्वायर्ड फॉर जॉईनिंग. समजा तुम्हाला इथे मिळालं तर तुम्हाला ॲटलिस्ट तुमच्या जिथे तुम्ही कार्यरत आहात तिथे किती महिन्याचं नोटीस पिरियड आहे. त्याने एक्झाम्पल दिले 10 दिवसाचं, 1 मंथचं. तर जनरली 1 मंथचा नोटीस पिरियड कुठेही ठिकाणी द्यायला लागतो, तर तुम्ही मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर मग एखाद्या व्यक्तीला जर पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड असं काही असेल तर तुम्ही तेही मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे की डिस्क्राईब इन 150 वर्ड्स युअर मोस्ट नोटेबल कॉन्ट्रीब्युशन इन सर्व्हिस, टीचिंग अँड रिसर्च. हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही BSc नर्सिंग केलेलं असेल, MSc नर्सिंग केलं असेल किंवा GNMमध्ये सुद्धा जर तुम्ही काही रिसर्चवर वगैरे केलेलं असेल तर तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे
हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा टीचिंग फील्डमध्ये तुम्ही कार्यरत असाल आणि तुम्ही एखादं कार्य केलेलं आहे, तुम्ही एखादं स्कूल हेल्थ प्रोग्राम केलं असेल, कम्युनिटी हेल्थ ॲक्टिव्हिटी केलेली असेल, जे काही केलेलं असेल ते तुम्ही 150 शब्दांमध्ये मेन्शन करू शकता. किंवा तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन आहे जी ॲड करायची आहे, ती तुम्हाला जागा नव्हती, त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक जागा दिलेली आहे. त्यानंतर दिलेलं आहे पेमेंट डिटेल्स, की तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही त्याचा फीज कशी भरणार आहात. मी ऑलरेडी ॲडमध्ये सांगितलेलं आहे की हा जो फॉर्म आहे हा SC ST आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी टोटली फ्री आहे. पण बाकीच्या कॅन्डिडेटसाठी ह्यांना हा फॉर्म भरताना पैसे भरायचे आहेत. तर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग हा ऑप्शन निवडून तुम्हाला अमाऊंट टाकायचा आहे. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन कोड आहे आता 4+7 ह्याचा आन्सर काय होणार हे तुम्ही इथे टिक करायचं आहे. हे म्हणजे हे फक्त यासाठी असतं की चेक करण्यासाठी की हा फॉर्म ह्युमन बिंग भरते की कम्प्युटर किंवा एखादा काही ऑपरेटर वगैरे जे काय असेल ते. सो व्हेरिफिकेशन कोड. त्याच्यानंतर तुम्ही हे सगळा फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे, तुम्ही वाचलं आहे, हे तुम्ही टिक केल्यानंतरच तुम्हाला इथे तुमचा फोटोचे जे सिग्नेचर आहे, सिग्नेचरचा जो तुमचा फोटो आहे तो पण तुम्हाला स्कॅन करून ठेवायचा आहे. तो पण तुम्ही बघा 5 ते 50 KB करून मग तुम्ही इथे सबमिट आणि प्रिंटचं ऑप्शन करू शकता. सबमिट प्रिंट करण्यापूर्वी तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता किंवा तुम्ही सेव्हही करून फॉर्म ठेवू शकता. त्याच्यानंतर मी जसं म्हणाले की शेवटची तारीख झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत तुम्ही प्रिंट घेऊ शकतात. ठीक आहे. सो अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकारे दाखवलेला आहे की हा फॉर्म कसा भरायचा आहे. हा जो फॉर्म मी ओपन केला होता हा नर्स कॅडरचा होता, जो फिमेल नर्सचा ऑप्शन होतं त्याचा भरायचा आहे. जो 7 नंबरचं तुम्ही बघू शकता ॲडव्हर्टाईजमेंट होती त्याच्यामध्ये दिला होता. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 8 नंबरमध्ये पण जो नर्सची ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे त्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. जे मुलं आहेत, मेल कॅन्डिडेट आहेत, तेही हा फॉर्म भरू शकतात. त्यांच्यामध्ये पण जर तुम्ही टिक केलात तर सेमच फॉर्म आहे जो तुम्हाला भरायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म. त्यामुळे मी जो हा कॉमन व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे. तरी ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही डाऊट असेल तर पुन्हा एकदा तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या असणारे सर्व क्वेरीज ज्या आहे त्या कंप्लीट सॉल्व केल्या आहेत. याशिवाय जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही विचारू शकताय. बघा नर्स जे 8 नंबरचा आहे हेच मी तुम्हाला बोलत होती की हा पण फॉर्म जो आहे हा सेमच आहे. अगदी सिमिलर पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे. मी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर स्टेप बाय स्टेप गेलात तुम्हाला काहीही डाऊट येणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी सगळ्या डॉक्युमेंटच्या व्यवस्थित असेल, त्याचा उत्तम प्रकारे तुम्ही PDF बनवलेला असेल तर तुम्हाला काहीही येणार नाही आहे. बघा सेम फॉर्म आहे हा मेलसाठी सुद्धा. त्यामुळे मला वाटतं हा बनवलेला व्हिडिओ मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेटसाठी उपयुक्त आहे. आणि अशाच प्रकारचे जे उपयुक्त व्हिडिओ आहे हे मी घेऊन येत असते. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकीन तुम्हाला या व्हिडिओची माहिती मिळेल. आणि जर ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये. पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.